नमस्कार मंडळी, मी गीतांजली गणेश जगताप आपणा सर्वांचं स्वागत करते. आज महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री श्री आर पाटील उर्फ आबा पाटील यांची जयंती. सदैव लोकहिताचा विचार करणारा हा असामान्य नेता. आपल्या अल्पशा कारकिर्दीत त्यांनी जनसामान्यांच्या हिताच्या असंख्य योजना यशस्वीपणे राबवल्या. संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, डान्सबार बंदी, महिला सरपंचांना झेंडावंदनाचा अधिकार या आणि यासारख्या असंख्य योजना सांगता येतील. पारधी समाजासारख्या उपेक्षित समाजाचा विचार करायलाही आबा विसरले नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी धोरणात्मक काम करण्यासाठी ते सदैव प्रयत्नरत होते. गडचिरोलीसारख्या नक्षलवादाच्या अंमलाखाली असणाऱ्या जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं. सभागृहातलं त्यांचं व्यासंग, वक्तृत्व हे तर वाखाणण्यासारखं होतं. आपल्या राज्याचा सर्वतोपरी विकास कसा होईल याचा ते निरंतर विचार करत असत. गृहमंत्री असताना पोलीस दलातही त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. पोलीस भरतीची प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त बनवण्यात त्यांना 100% यश मिळालं. खैरलांजीची दुर्दैवी घटना असो की 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला, त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि संयमितपणे परिस्थिती हाताळली. एका माणसाच्या आयुष्यात इतक्या ड्रामॅटिक सिच्युएशन्स वेळोवेळी निर्माण झाल्या आणि त्यांनी त्या तेवढ्याच समर्थपणे निभावल्या. अत्यंत अभ्यासू, कुशाग्र बुद्धिमत्ता असणारा, अतिशय साधा आणि विनम्र, भिडस्त स्वभावाचा, कर्तृत्व संपन्न, सदैव जनतेच्या हिताचा ध्यास असणाऱ्या आपल्या या लाडक्या नेत्याची आज जयंती. त्यानिमित्ताने आबांना विनम्र अभिवादन. कवी इंद्रजित भालेराव यांनी आबांवर लिहिलेली खूप सुंदर समर्पक अशी कविता आपणापुढे सादर करते. आबा, आबा तुला कळतो गर्दीचा मनाचा गाभा, स्तब्ध असते सभा म्हणून तू बोलतोस तेव्हा. ऐकणाऱ्याला वाटतं हा आपल्याच मनातलं बोलतो आहे. सोलतो आहे एक एक पापुद्रा आपल्याच काळजाचा. तुझी तळमळ, तुझा अभ्यास, तुझा आवाका, तुझं इमान सगळंच दिसतं लख्ख आरशासारखं. तुझ्या बोलण्यात खोळण्यात काळीज कप्पा किती सहज यशस्वी होतोस तू. आब राखून बोलतोस, वागतोस, जगतोस म्हणून आबा म्हणतात लोक तुला. तेव्हा तू किती महान वाटतोस. म्हणून तुझ्यावर कविता लिहिताना मला अभिमान वाटतो. मला तो माझ्याच लेखणीचा सन्मान वाटतो. कवी इंद्रजित भालेराव. अशा अतिशय कर्तृत्व संपन्न आणि जनहिताचा ध्यास असणाऱ्या आपल्या दिवंगत नेत्याला श्री आर पाटील उर्फ आबा पाटील यांना मी मनःपूर्वक आदरांजली अर्पण करते. धन्यवाद.